Krishna Hare Hare Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare Hare Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare Hare Kundari Kamalada Hari Viఠ્ઠલ Sri Jnanadeva Vinayakam Navami
साखरेना परिसृतम् तेषां चरण सानिध्यात् धीमा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातम् ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचन अमृतञ्च द्वैतभावपटुता हेतुतेरास्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् निर्णयो श्रीरङ्गनाथ नमोऽस्तुभ्यम्। सर्वभूती ध्यावी अन्न द्रव्य पात्र विचारोन उपतिष्ठे कारण तेथे बीज पिरिजे पुण्य करिता होय पाप दुग्ध पाजोनी पोशिला साप करोनी अघोर जप दुःख विकत घेतली भूमी पाहता नाही वेगळी माळ बरड एक काळी उत्तम निराळी मध्यमानी कनिष्ठ मनोनी विवेके काही करणे ते निके तुका म्हणे पिके रुचिनी मिष्टान्न पुण्य करिता होय पाप दुग्ध पाजोनी पोशिला साप करोनी अघोर जप दुःख विकत घेतली सर्वभूती ध्यावी अन्न द्रव्य पात्र विचारून उपतिष्ठे कारण तेथे बीज पिरिजे पुण्य करिता होय पाप दुग्ध पाजोनी पोशिला साप करोनी अघोर जप दुःख विकत घेतले तुकोबाराच्या भंगामधून योग्य अयोग्य करण्याबद्दल आपल्याला सूचना देतात. पारमार्थ असो व्यवहार असो व्यवहारातही आपण जर चुकीच्या साधनाला जर प्रवृत्त झालो तर फळ मिळत नाही आपल्याला माहित. व्यवहारातलं जरी उत्कृष्ट कारण जर हातात आलं तर कार्य हातात येऊ शकतं. कारणात जर चुकलो आपण तर कार्याचं फळ हाताला येत नाही. म्हणून खूप व्यवहारातले दृष्टांत देतात तुकोबाराय. म्हणून आपला व्यवहार चुकीचा झाला की दुःख होत असतं आणि समजूत चुकीची झाली की बंधन होत असत. म्हणून व्यवहार चुकीचा झाला आणि समजूत जर बरोबर असली तर दुःख होणार नाही पण बंध होणारच ना, बंधन होणार. आणि समजूत बरोबर आहे पण कृतीत जर चुकत राहिलो व्यवहारात तर पादोपदी दुःख होत राहील व्यवहारामध्ये पण बंधन राहणार नाही, मोक्ष मिळत. पण दोन्ही बी जर केले तर नाही की चांगलं. कृती बी चांगली पाहिजे, विचार चांगले पाहिजेत नाही का. म्हणून कृती विचार आणि समजूत तिन्ही जर असले तर महाराजाच्या जिंदगीत दुःख होणार नाही, गरिबी त्रास देणार नाही आणि मोक्ष ठेवलेलाच आहे. हे आपल्या सगळ्यांच्या ध्यानात आणून द्यायचे आणि असं पद्धतशीर ध्यानात आणून घेतलं पाहिजे की पुन्हा काही ध्यानात आणायची गरजच नाही. मग इतकं तितकं व्यवहारातलं कमी जास्त झालं तरी सुद्धा सुख दुःख सहन करण्याची क्षमता अंगामध्ये येते. जरी झालं असलं तरी आपण म्हणतो ना झालं असेल मग लागतच असते गाडग्याला गाडगा. आपल्याला काही शिकवायची लय हुकले सुधारलेले लोक व्यवहारामध्ये मग इतकं तितकं झालं मग काय ते त्याला धरून बसत असतेत का, माहित नाहीत का आपण एकमेकाला. जरा धरून बसतो खाऊन पाहतो यायचं नेहमी अहो ते जरा धरून बसतं. काही धरायचं काही सोडायचं द्यायला इकडं माहिती सगळं नाही का. म्हणून व्यवहारात बद्दल बी पारमार्थ बद्दल बी. आणि आता आपलं तर इतकं बुडात ओकलेलं आहे आपल्याबद्दल बी आपली समजूत नीट नाही, जगाबद्दल बी नाही, देवाबद्दल बी नाही. कोण्या तरी कक्षेत बसतो का आपण. म्हणून चौकडून दुःख आहे आपल्याला कुणीकडून. व्यवहारात बी संसार दुःख मुळे चौकडे इंगळ चौकून इंगळ येत ना. अशा इंगळाचा आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू तशाच येतात, सगळे शरीर तसेच येत. कुणीकडून व्हायसारखं आहे बरं. नाकी नऊ येतात माणसाला एक एक आणून टाकावं तर ते संपत, एक आणून टाकावं ते संपत नाही का. काय काय मध्ये ते नाही घेतलं ना 12 महिने पाहायचं कामच नाही. अरे पण 12 महिने पाहायचं काम नाही. पाहून तर वेळ बसा ना, नाही पाहिल्यावर कसं व्हावा. असं किती काही वेळेला संसारात भरोवरी करता करता परेशान होतो.
करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाच्या पुरी वाहावसी, म्हणून आपल्याला ताळ्यावर आणतात संत चौकडून आणि व्यवहाराकडून. मग आपल्याला व्यवहारातले उदाहरण दिल्याशिवाय पारमार्थिकपणा लक्षात पुढे येतो आपल्या, नाही का. म्हणून आपल्याला तुकोबारायाने व्यवहारातले दृष्टांत दिलेत. अगोदर दृष्टांत सांगतात, मग सिद्धांत लक्षात येण्याकरता काय म्हणतात. म्हणून व्यवहारामध्ये सुख दुःख व्हायचं कारण, जर कृतीत चुकलो तर हातानच दुःख अंगावर घेतल्यासारखं होत. आणि कृती जर बरोबर असली, दिसायला चांगली नाही पण कृतीत बरोबर आहे, नसली दिसायला चांगली तरी पण दुःख होणार नाही. आणि काही काही गोष्टी दिसायला चांगल्या असतात पण कृतीत बरोबर नसतात. एक उदाहरण सांगत असत गुरुजीच्या दृष्टांतामध्ये आलेले संग्रहामध्ये, नाही का. बाजाराचा दिवस, उन्हाळा दिवस, कडक चैत्राचा महिना, आणि अशा बाजाराच्या पहिल्या काळामध्ये सर्रास पायी गेल्याशिवाय मार्गच नव्हता. सर्रास जे लोक घरचे चांगले होते त्यांचे गाड्या पाहिलं, पण जे सामान्य होते त्यांना इलाजच नव्हता. आणि मोठले माणसं काही गाड्याला टांग्याला हात लावून देत नव्हते. सरळ थैली यायची की डोक्यावर की निघले कुठं, बाजार. दोघ जण नवरा बायको बाजारला गेले. बाजाराला गेल्यानंतर बाजार करून ऊस घेतले बरोबर घरी खायला. आणि ऊस घेतल्यावर लांबचा बाजार, उन्हाच्या पाण्यात बाजार त्यागला, झाडाखाली बसते तर तिथं एक संन्यासी झोपलेलं होतं. झोपलं होतं तर एकमेकाला म्हणते, ती बाई म्हणती माय पाहणं, नाही का, कोणी याला विचारलं मागं पुढं. आणि आता इथं झोपलंय कुठंतरी, जेवला असेल संध्याकाळच्याला, आपण चालल्या थायले भरून याच्या सगळं आहे का थैली, नाही का. हो, आणि कणातलं बी असं म्हणायचं. म्हणून बसले बसले बाईने काम केलं जातं. तेलाची बाटली काढली, त्याच्या हातापायला तेल घुसलं, त्याचे हातापाय दाबले, ते कोण झोपले त्याला पत्ता नाही. पण भानगड काय झाली, त्या तेलाच्या योगानं जेच मुंग्या होत्या जवळ, जे भिड्या महाराज संदेशीच्या अंगावर कड फोडू लागल्या, नाही का, कड फोडू लागल्या. दृष्टांत सांगतो तुम्हाला. 78ला मी एक माणसाच्या कामाला होतो, आणि आपल्या प्रख्यात गुळखंडला एक सोनबाबू म्हणून येडे होते, सोने. मग ते उन्हाच्या पाऱ्यामध्ये श्रावण महिन्यात कडक ऊन होतं, त्या आंब्याखाली येऊन झोपलं. आमचे कोळपे सुरू होते. त्या आंब्याच्या बुडाला बैल चरत गेल्यावर ते झोपलेलं, आणि ते मुंगळ्याच्या घरावर झोपलं. ते त्याच्या हातात भाकरी होती, त्या मुंगळ्याला चौकणीला हल्ला आणि टसलं असं एकदम पडलं. ते आम्ही पाठवून पळालो, माणूस नाही कुठून ते पार्टीच्या झाडाला झोपेल. ते डसलं गेलं, त्याला डसले ते मुंगळे पाहिले तर सोना बापू. तसं त्या माणसाला जे मुंग्या खाऊ लागल्या, आणि ती दोघं नवरा उठले गेले. दुसरी पुन्हा टुक्कार आली. टुक्कार आल्यावर त्यांनी काय केलं, त्याच्या हातात ऊस होते, आणि ऊस खाल भेटली. म्हणजे पायाने कसा लाठ्या झोपलाय, काय का पिकी आपल्या पायाला दम नाही. मस्त वणी भीक मागायची, आपलं मागायचं आणि खायचं मस्त वणी. आणि कसा बम पडलेला आहे. म्हणून मग त्याने बसले काय करायचं, ऊस खात चिवटी फेकून आणायचं त्याला. ऊस खायचं, चिवट्या फेकून हाणायचे त्याला. फेकून हाणता ते झोपेतच होतं. त्याला पाय चोळलेली खबर नाही, चिवट्या हाणलेल्या खबर नाही. झोपते म्हणजे आता त्याला काय, तुम्हाला व्यावहारिक दृष्टीने त्याला काय फिकीर होती काय, संध्याकाळच्या कोणी आण म्हणत होतं त्याला, नाही का. म्हणून असा झोपलेला. आता भानगड काय झाली, ऊसाच्या चिवट्या मारू लागली. पण त्या ऊसाच्या चिवट्यामध्ये गोडपणा असल्यामुळे त्या चिवट्यानी, त्या मुंग्यानी त्याला चावायचं दिलं सोडून. आणि भिड्या त्या चिवट्यावर चिवट्या भाऊ त्याला पडलेला एक मुंग्या. मग लय फास्ट झोपला तो. आता पहा, पहिल्याच्या किव काकून तिच्या सेवा केली त्यानं, तर त्याचं त्याला दुःख होऊ लागलं. यांनी काय केलं, निंद विचारले, देशानं त्यांनी त्याची द्वेष केला, मच्छर केला त्याचा, आणि त्याला त्या चिवट्या फेकून मारल्यामुळं त्याचं ते दुःख गेलं. आता पुण्य करिता होय पाप असे का बंगे मार, आणि पुण्य करायला जावं तर पाप होत, आणि पाप करायला जावं तर पुण्य होतं. दुसरा बी पेशल अभंग आहे, पुण्यकरिता घडे पाप, असा एक अभंग येणार आहे पुढं. म्हणून अशी स्थिती होते. त्याच्या करताना विचारपूर्वक जर पहिल्यांदा तेल लावणारा जर विचार केला असता तर मुख्य असायची काय गरज होती, नाही का. आणि
त्या अविचारानं ते करते घडलं आणि ज्यांनी ते अविचारानंच केलं पण त्याचं दुःख बाजूला झालं ना. ते निंदे पण होतं, द्वेष पण होतं, पण त्याचा त्रास कमी झाला. दिसायला वाईट होतं पण त्या प्रसंगानुसार असायला चांगलं होतं. त्याला जर मुंग्या नसत्या चावत तर मग वाईट होतं. वाईट डेबी काय त्याला झोपेत काय खबर नव्हती पण त्याचा त्रास कमी झाला ना. आणि त्याला जर त्या कृतीला त्या समोर जावला त्या तेलाच्या कृतीला समोर जायचं कामच नसतं पडलं तर मग चिवट्या त्याला त्रास झाला असता पण त्याच्या योगाने त्याला काही वाटलं नाही. तसं करता करायला जावं एकंदर झालं एकदम म्हणून व्यवहारात सुद्धा व्यवहाराबद्दल बी सांगणे मला लौकिक असो किंवा वैदिक असो दक्ष राज किती केलं तो विचार करून केल्यावर फरकच पडतो ना. कधी कधी विचारानं ही सुद्धा कधी कधी पांगत मग हा विचारानं किती पांगत याचा हिशोब करा ना. अंदाज जर चुकला तर नाही का तुमच्या शेठचं माझं एक वाक्य होतं तिथे तिथे अंदाज चुकतात तिथल्या शेठच होत होते. म्हणून आता अंदाज चुकत नाही का बऱ्याच बाऱ्या नाही का बसीवाल्याचा व्यवहारातला नाही का कधी कधी उभाराचं मतदानाला अंदाज चुकलेला असतो आणि मग काय होतं पण त्या क्षेत्रामध्ये अंदाज चुकला की समजा नियम हुकला समजा असं झालं नाही का. म्हणून तुको बरं आहे काय सांगतात ते म्हणून बाबा सुरुवात केली महाराजांनी की अन्न जर द्यायचं असलं तर सर्वांना चारही वर्ण आश्रमाला अन्नदान करायला काय हरकत आहे. ज्ञानदानाच्या पाठीमागं दुसरा नंबर कोणाचा आहे अन्नदानाचा. सर्वभूती द्यावे अन्न द्यायचं असल्यावर पात्र पाहायची काही गरज आहे का. कोणी असं सर्वांना अन्न द्यायचंय द्रव्य पात्र विचारून आता पुढचं मात्र तसं नाही. द्रव्य द्यायचं असलं तर पात्र अपात्र पाहून पण व्यवहारामध्ये एक म्हणे कुळ पाहून कन्या आणि पात्र पाहून दान आणि इथे एक वाक्य अशी 3 येते. म्हणून आता द्रव्य मात्र द्यायचं असेल तर विचार करून पात्र पाहूनच द्रव्य द्यायचे. अधिकार पाहून द्यायचा घ्यायचा हा सगळा अधिकार पाहून पात्र पाहून दान करायचे. उपतिष्ठे कारण तेथे बीज पेरावे नाही का. 4 हिशोब सांगितले. अन्न द्यायचं असलं तर सर्वांना द्यायचं, द्रव्य द्यायचं असलं तर पात्र पाहून द्यायचं आणि पेरणी जर करायची असेल तर ज्या ठिकाणी वलावा आहे टिकणारा वलावा आहे अशा ठिकाणीच काय करायचं उगून वर पालच पाहिजे नाही त्याला फळ येईपर्यंत त्याला बाधा नाही येणारच पाहिजे नाही का. अशा काही काही पेरणी आपल्याला सुद्धा माहिती आहे. योग्य हातीच्या नक्षत्रात ज्यावरी पेरा मोरंडेच्या शेतात असू माथ्यावर असू कुठेही असू एकदा पेरणी उगूस तर त्याला बोला असती ना मिटलं जात हिरवेगार असतात त्या नाही का. निस्वाल्यावर हिरवेगार काय पीक हे बघा ते किती महिने उगवलं त्यावेळेस होती फक्त. बाकीचे पिकं तसे नाही त्याला वारंवार पाणी लागतं नाही का. म्हणून आता भरोशाची जमीन आहे आपण बरड्या रानावर पुढे ज्यावर पेरतो मग ज्या ठिकाणी याही सारखं आहे लई झालं तर कोणी म्हणतं जाऊ दे पाठूक फाटूक का होईना पण त्याचा भरोसा नसतो हे याला कंस येतील म्हणून त्या ठिकाणी आपण कामापुरतं करतो पण जे चांगल्या जमिनी तिथं पात्र मनमुरात आपण पेरणी करतो बी चांगलं पेरतो. म्हणून तुकोबारामध्ये उपतिष्ठे तेथे कारण बीज पेरावे. उगवण्याची क्षमता आहे का फळ हाताला यायसारखी क्षमता आहे का त्या ठिकाणी ते बीज पेरावं हा झालाय दृष्टांत. आपल्याला परमार्थ आपला परमात्मपणा ध्यानात घेण्याकरता एवढं तुकोबारायला लांबून सांगावं लागतं कारण आपण नियंते आहेत म्हणाले काय हरकत नाही कारण लहान लेकराला तसंच सांगावं लागतं नाही तर बेजार करते ते हे पोरग आता इतकं बेजार करतं त्याला ते मांजरीचा नियम लावला आणि मी म्हणलं अरे काय डसली मांजर धुडकं बांधलं म्हणलं आता तुझ्याजवळ दिलं तो म्हणला बरं फोन माझ्याजवळ द्या मांजर हाणूस तर तरी द्या काय म्हणलं तर त्याच्यात मी मांजर मी हाणतो म्हणला आणि मला तुम्हाला ती वर येऊन डसली मग हे काय बोट फोडलं म्हणलं माझं आता तू जेवण तो म्हणला बरं आता माझ्याजवळ द्या मी तिला बाहेर काढून आला तो पुन्हा येणार आणून राहून म्हणून आता त्याला समजण्याकरता खिशात मोबाईल सापडला की ते काही लोक लावतं त्याच्याकरता वर ठेवा लागतो कुठंतरी पण एक खाद्य वेळेस कसा घोळ तुका आलं फोन की मग ते मग आहे तिथं. आमच्या मोठ्या पोरानं ती माझ्या बोटावर केलं त्याचं कनेक्शन आणि त्याला माहित झालं मी झोपलेलो असताना त्याने फोन घेतला माझ्या बोटावर त्या झोपेत
आणि आम्हाला तुला नागचं बोललं तुम्हाला तुमचं बोल होत पाठाला लिहून लावलं बाबा नाही का. असे कोण येत आपण येत परंतु कोणाला व्यवहारातून आपल्याकडे आणलंय खरंय ना नाही का. पात्र पाहून दान धर्म करणं, अन्नदान सर्वांना देणं, ओलव्यातून बी निघल अशा ठिकाणी पेरणं, त्याला फळ प्राप्त व्हायसारखं बरोबर आहे ना. बरोबर. महाराज आवाज गेला. आवाज येईना महाराज. आवाज येईना. यायला का? हा आता येतो आवाज. फोन आला होता. आता आला. हा बरं यायला ना. म्हणून काय म्हणतात महाराज, जर आपल्या कृतीमधून जर हुकलो आपण तर पुण्य करायला जावं तर पाप निर्माण होतो. मग असे करत न केलेलं बरं नाही का. पुण्य करिता होय पाप, दुग्ध पाजवणे पोळशीला साप. साप मरायला लागलाय, मारले कोणातरी त्याला, तो अशा आचक्या द्यायला लागलाय आणि अशा संधीमध्ये त्याला दूध पाजणं किंवाच्या कापूस देणं चांगलं आहे का नाही का. आज त्याला मृत्यूतून बाजूला करण्याकरता चांगलं आहे, पण तो साप पोसलेला उद्या त्याच्या शेपटीवर पाय पडल्यावर गय करील का तुमची. म्हणील का मला यांनी जीवदान दिलेलं आहे म्हणून. कारण पशु येतो त्याला काय, ज्याचा पायावर पाय पडला शेपटीवर त्याला ते चावल. पण सापाच्या बाऱ्यात शास्त्र बी सांगतोय, कारण त्याला पूर्वीच वैर आठवतं मला, ते कोणाला बी चावत. वैराच्या बाऱ्यामध्ये साप पूर्वीची स्मृती असते, जो वैरी असेल त्याचा पूर्व त्याला चावतो तो नाही का. म्हणून परंतु तुकोबाराने उदाहरण दिले बाबा, की आपण उदाहरण दिले की सापाला दूध पाजलं जर विकळ स्थितीमध्ये, तो सुदृढ झाल्यावर काय करील सांगता येत नाही. नाही आपल्याला डसला तरी कोणाला तरी डसल ना. मागं एक उदाहरण आलं होतं. एक ब्राह्मण, विधवाबाई, मुलगा एक 8-10 वर्षाचा, दोघजण दिवस मावळ्याच्या मला बाहेर निघले घराच्या. रस्त्याने चालत असताना सापावर पाय पडला की सापावर पाय गचकन धरला. मुला थोडा विषारी साप होता तो. पाय धरल्याबरोबर एवढा मोठ्यानं मुलगा ओरडला आणि ओरडल्यानंतर लोक जमा होऊस तर मुलगा खलास बारला म्हणून एक लहऱ्या साप. काय त्या बाईने रडायला सुरुवात केली. पण पहा, रडायला सुरुवात केल्यावर तिथं एक अंत्यच धर्माचा माणूस आला, काठी घेऊन पळत आला आणि मारायची बाईने सांगितले आता मारू नकोस. अगोदर मुलगा बघ गेलाय का, बघितलं तर म्हणले मुलगा गेलाय. म्हणले आता मारून काय फायदा आहे, आता मेला ना मुलगा. आता तो साप मारून जर माझा मुलगा जिवंत होता असेल तर मग मार. पहा त्या ब्राह्मणीचा विचार, नाही तर मारू नकोस असं म्हणल्यानंतर तो म्हणला बाई तुमच्या पुरतं खरंय, पण उद्या हे आम्हाला चावल ना. आज तुमचा मुलगा जिवंत होऊ शकत नाही याला मारल्यावर, पण हा पुन्हा दुसऱ्याला चावल ना, मग याला मारलेलं नाही बरं का. ते म्हणजे त्याच्याकरता नको मारू, म्हणजे हा तर गेलाच पण त्याला मारू नकोस असं म्हणून त्या बाईनं त्याचा हात धरला, मारू नकोस त्याला. पण त्याला काठी उगारल्या बरोबर काठी पडायचं की सापाला वाचा फुटली. मला कशाला मारताना, मी कशाचा कोणाला आज्ञा होती काळाची, मला काळाची. कसं मी नेमकं ज्या मायलेकराच्या समोर आलो, मी कुठं होतो म्हणला, त्या काळाच्या आज्ञेनुसार आलो. मृत्यूची आज्ञा होती मला. यांना सांगितलं अंत्यच होतं ते कशाचा मृत्यू करतो तू, भय चुकवू मरण चुकवण्याकरता खोटं बोलतो. काठी मारल्याबरोबर मृत्यू साक्षात येऊन मारायला, मारू नका त्याला, मी सांगितलं होतं. मग आता मारू नको त्याला म्हणल्याबरोबर मृत्यूवर काठी उचलली जात. तुला काय अधिकार होता त्याला चाव म्हणून म्हणायचं. तो म्हणला मी कशाला म्हणून, पहिली कृती मुलाची तशी आहे. ह्या मुलाची पहिली कृती, त्या कृतीचं फल येते, त्याचं कर्म आहे तसं. आम्ही कशाला मदत छानपणा करावं, अशी स्थिती भागवतामधून आलेली आहे, महाभारतातली कथा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतो बाबा, आजच्या मितीला आपल्याला उदाहरण घेते दृष्टांताचा. अरे साप जरी असला विकल झालेला तरी त्याला दूध पाजू नका. म्हणून दूध पाजोनी पोशिला साप, करोनी अघोर जप दुःख विकत घेतले. अघोर जप काही येत नाहीत अघोर याचे मंत्राचे नाही का. ते अघोराचा जप जर केला तर काय होतं, तो विकत घेतल्यासारखं होतं. अघोरी विद्या म्हणतात त्या, ती काही सोयीची आहे का. करून घेणाऱ्याला चांगली नाही, करणाऱ्याला बी चांगली नाही. अशी अघोरी विद्या बरेच लोकांकडे असते ती.
म्हणून ते अघोरी विद्या वापरतात लोक करतात, आणि ज्यांच्याकडे असते त्यांचं कधीच घर उपद्रव येत नाही, बरोबर नाही का? अनुभवाला येते बऱ्याच लोकांच्या. म्हणून असं अघोरी कृती करणं म्हणजे पाप विकत घेत नाही का? हातानं पाप विकत घेतले असं 2 दृष्टांत देतात तुकोबराय. आता तिसऱ्या दृष्टांतामध्ये तुकोबराय सांगतात, वास्तविक पाहता तिसरा दृष्टांत कसा देतात महाराज म्हणतात, भूमी पाहता आणि नाही वेगळी, माळ बरड एक काळी, उत्तम निराळी मध्यम आणि कनिष्ठ. आता दुसऱ्या तिसऱ्या दृष्टांतामध्ये म्हणतात, तसं जर पाहायला गेलं तर सगळी जमीन कशी, जमीन म्हणजे जमीन. आपण दृष्टांतामध्ये म्हणत नाही का माती म्हणजे माती, सगळंच काय आहे मातीचे सगळं, कपडे माती, भांडे माती, द्रव्य धातू, सगळ्या वस्तू, लाकडं बाकडं सगळं जे काही असेल, हाडं मासं सुद्धा कशाचे मातीचे, जे ते एकदा होलाटची होलाट सगळी मातीचे, असं आपण ठरवतो. पण त्या ठरवण्यामध्ये सुद्धा मातीमध्ये खूप बदल आहे. कोणतीही माती कुंभाराला जमती का? नाही. माती म्हणजे माती नाही जमत. त्या मातीप्रमाणे भांडे तयार होतात. माती दर्जेदार असल्यावर भांड खूप टिकत, माती साधारण असल्यावर भांडे टिकत की नाही, तर टिकत तर नाही, पण ती माती कुंभाराला खूप परेशान करते. हलकी माती तो कोण परेशान करते, तिची चाचणी बी घ्यायला भटीत कठीण जात. चांगल्या मालाची चाचणी आल्याबरोबर सोडली भटली की ती भटी जम, याची चाचणी बी कशी घेतली तरी तिच्यातलं ते कधी कधी काय होतं, ते माल काढून मग सुद्धा ते फुलता वगैरे वगैरे माती असते, त्याला फुलती म्हणतात माती. म्हणून सगळी माती आहे का, त्याप्रमाणे जातात. दुसरा दृष्टांत आहे बाबा, की खरं जर पाहिलं तर सगळी जमीन सारखीच आहे, पण त्याच्यामध्ये काही उत्तम आहे माळ जमीन आहे, काही बरड जमीन आहे, काही आणि काही उत्तम दर्जाची जमीन. पाहायला गेलं 3 प्रकारची जमीन असल्यामुळं भूमी पाहता नाही वेगळी, आणि पाहायला गेलं तर बरड असो की काळे असो की माळरान असो, जमीन म्हणजे जमीनच आहे ना ती, आणि का दांडग्या जमिनीतल्या आणि माळरानाच्या जमिनीत फरक आहे उगवण शक्तीमध्ये. पण तिला कळतं का? हिला कळतं? कोणालाच कळत नाही, तिला बी कळत नाही आणि हिला बी कळत नाही, पण तिच्यातली शक्ती वेगळी, तिच्यातली शक्ती वेगळी. काही काही जमीन माळरानाच्या माती वीट भट्टीला सुद्धा चालती, जमत नाही का, पण ती बी जमती, पण त्या काळीमधून नाही, तिच्यात सानवटीमधून पाहिजे. आणि सानवटी भाग तेवढा सगळा माळाचाच, जमिनीच्या दुधनाच्या काठाचा असो, गंगेच्या काठाचा असो, कशाचा आहे सानवटी भाग? सगळा माळाचाच आहे नाही का, माळाचाच रानाचा भाग आहे. ती माती वेगळीच नाही का. आता आपल्या इथं जे खिंडकराचं शेत आहे, पुन्हा आता महाराजांचं कीर्तन झालं, इतकी दर्जेदार माती त्या रानात आहे, पिवळी, खूप दर्जेदार माती. त्या मातीमध्ये वेगळीच पौष्टिकता आहे. तसं तुकोबारायला सांगायचंय आपल्याला. नाही तुम्ही कोणती माती आणतात महाराज? तुम्ही कोणती माती आणतात? माती बद्दल त्या मातीबद्दल कुठं माती, बाकी बद्दल असेल माती, पण मातीबद्दल कुठं माती आली, काय करते या बाकीच्यांना माती तपासायची नाही का. आम्ही काही काही पाहुणेकडे गेले, अगोदर भांडेकडे पाहतो काय दर्जाची माती, तेव्हाच लक्षात येत. म्हणून माती पाहायला गेलं तर तुकोबाराय सगळी जमीन सारखीच आहे, पण सारखी जरी असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदल आहे. काही काही जमीन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या दर्जा करता चांगली असते, इथपर्यंत दृष्टांत देतात तुकोबाराय. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, मनोडी विवेके काही करणे तेनिके, तुका म्हणे भिके रुची नेती मिष्टान्न. म्हणून विवेकानं काहीतरी निक्कीपणानं करा. आता विवेक वापरायचा सांगितला आहे, आता बाकीच्या बद्दलचा विवेक आहे सगळीकडे, आपल्याबद्दल कुठे आहे विवेक? आपल्याबद्दल काय आपली समजूत आहे? हडोमासच आपण आहेत, हे विवेकाचं काम आहे का अविवेकाचं? आणि हडीमास जोडेत अजून बी कोणी पाहिले नाही. आपलं शरीर कसं आहे, जोडे त्याला काही कळत नाही. कधी जिवंत असताना हाडमासाला आत्ता कळत नाही, आणि हाडामासातलं कळणं हाडामासाचं नाही.
आणि तसेच बाकीच्या भानगडी, श्वास ही तसाच आहे, उष्णता अंगातली तशीच आहे, आपले संस्कार मनाचे जोडाचे सगळं भारतानं जोड आहे, फक्त चैतन्य आपण आहे. आणि ते चैतन्य ह्या सगळ्या सगळं मी आहे असं काय आहे आपला निश्चय आहे. आणि पुन्हा त्याच्यासारखा निश्चय आहे, मी बालक होतो, मी तरुण आहे, मी म्हातारा आहे, त्याच्यासारखा निश्चय केलाय का आपल्यासारखा? विवेक वापरला का नाही? का तुमच्याकडे विवेक नाही? तुम्हाला इतका विवेक आहे उपजता, स्वरूप अरूपातला फरक, दोन्ही अरूपातला, दोन्ही स्वरूपातला, एक स्वरूप एक अरूप. महाराज चिंतन सांगतात बारीक, एक स्वरूप एक अरूप. झाडं हलतात, स्वरूप येते, वारा अरूप. आता एक स्वरूप एक अरूप आहे की नाही? तुम्हाला दोन्ही कळाले का एकच कळालं? दोन्ही पण. हा, दोन एकत्रित आहे, एक स्वरूप आहे एक अरूप आहे, पण दोन्ही दोन कळाले. स्वरूपवान झाड कळालं, ते झाडासारखं वाऱ्यासारखं झाड वाटलं का? आणि वारा झाडासारखा वाटला का? न दिसून का दिसून अगदी दोन्हीच व्यक्ती जसं तसंच ज्ञान त्याच्याबद्दल, तसं त्या तसंच ज्ञान. आता तोच वारा घ्या, तो वारा गरम लागायला लागला की त्याच्यातली गरमी बी न दिसणार आणि वारा बी न दिसणार. नाही का? वारा दिसतो का गरमी? दोन्ही 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 कळत नाहीत का आपल्याला? आपण वाऱ्याला गरमी समजतो का गरमीला वारा समजतो? नाही, वाऱ्याला वारा समजतो आणि गरमीला काय गरम वारा लागलाय, थळा लागते म्हणतो, नाही का? म्हणून दोन अरूप आहेत, दोन्ही कळाल्या. आणि महाराज सांगतात सूर्यप्रकाश आहे, सूर्य दिसणारा, सूर्याच्या प्रकाशाने सगळ्या वस्तू दिसणार, नाही का? आता दोन्ही स्वरूप आहेत, नाही का? दोन्ही स्वरूप आहेत, नाही का? वारा आणि अग्नी दोन्ही अरूप आहेत, आणि वारा आणि झाड स्वरूप अरूप आहे, नाही का? आणि हे आपल्याला शिकवायची गरज आहे का? माहित आहे पहिलंच माहित आहे, नाही का? ह्याच्याबद्दल पहिलीच माहिती आपल्याला. म्हणून याच्याबद्दलची पहिलीच माहिती आहे, पण ह्याच्याबद्दल आहे ना, माझ्याबद्दल कुठे आहे आणि माझ्याबद्दल हाडामासा सगळं नाही, कल्पने सगळं निस्ते हाडोमास आहेत का? ब्राह्मण ब्राह्मण क्षत्रिय आहे, वैश्य आहे, कल्पनेकडून निस्ता ब्राह्मण आहे का श्रीमंत ब्राह्मण आहे? श्रीमंत पण घ्या, गरीब बी आहे, श्रीमंत बी आहे, उपाध्याकडून आहेत. निस्ते ब्राह्मण एकटे का कुटुंबासहित आहेत सगळे, दाम्पत्यासहित आहेत, पती पत्नी मुलगा सगळं कुटुंबासहित आहेत, एकटे संन्यासी आहेत. म्हणजे त्यांच्या उपाध्याकडून बी माहित आहे, नात्याकडून बी माहित आहे, वर्णाश्रमाकडून बी माहिती आहे, शरीराकडून बी माहिती, नाही का? ही सगळी माहिती नाही का आपल्याला? ऐका, पण हे सगळं तो आत्मा शरीर म्हणून माहित आहे. आत्मा आत्मा म्हणून कुठं माहित आहे? सगळ्या गठ्ठ्यासहित आत्मा आहे, असं काय आपला समज. आणि हे आपल्याबद्दल आहे का दुसऱ्याबद्दल? नाही का? दुसऱ्याबद्दलची योग्य माहिती आणि आपल्याबद्दलची चुकीची माहिती. आता हे विवेक वापरायलोत का? आता अशी माहिती असून जर आपण पारमार्थिक काही करीत राहिलो, कर्म उपासना योग साधना, महाराज सांगतात अरे बाबा योग साधना करायला सुद्धा अभिमान लागतो, देहाभिमान. पूजा करायला भक्ती करायला देहाभिमान लागतो, नाही का? संसार करायला बी देहाभिमान लागतो, आणि देहाभिमान तर सगळ्यात वाईट. अभिमान रहित केलेली भक्तीच पावन होते, अभिमान रहित केलेल्या कृत्यानं मोक्षापर्यंत जाता येतं. आणि अभिमान जाणून देव होणं जीवाचं संगच आहे. अभिमान गेला बस तुका म्हणे देव झाला, अभिमान गेला. त्यानं दुसऱ्याचा अभिमान घेतलेला आहे आपल्या ठिकाणी. स्वतःचा घेतला असतं तर जमलं नसतं का? जाणणारा चैतन्यानं चैतन्याचा अभिमान घ्यायला काय हरकत आहे? नाही का? त्यानं म्हणावं मी चैतन्य, आणि तो नाही बी म्हणला तर आहे म्हणा. तो चैतन्य आहे म्हणला तरच आहे का नाही म्हणला तरी बी आहे? नाही म्हणला तरी आहे. हो, आपण आपल्याला ब्रह्मस्वरूप नाही बी समजतो तरी आपण ब्रह्मस्वरूप आहे, आणि माणूस समजिलं तरी ब्रह्मस्वरूप आहे, आणि माणूस समजिलं तरी माणूस नाही, आणि ब्रह्मपणा नाही ध्यानात घेतला तरी बी माणूस नाही. काय शक्ती आहे माणसाच्या देहामध्ये, आणि इतर देहात ही शक्ती नसल्यामुळं त्यांच्या ठिकाणी ते दारिद्र्य येईल. आपल्याबद्दलचा विवेक आहे का त्यांना? हे त्यांच्या पुढे दारिद्र्य. आणि आपल्या पुढे किती बी दारिद्र्य असलं तर मी ह्या भानगडीत वेगळा म्हणजे मरणं वेगळं आहे ना, मला लहान गोष्ट आहे का? न मरण्यासारखं आनंद कुठे आहे?
नाही का? न मरण्यासारखा आनंद कशात आहे? न मरण्यातच आहे. आणि आपलं स्वरूप न मरण आहे. म्हणून आपण माणूस नाही, बाया माणसं नाही, नवरा बायको नाही, कुमारी नाही, संन्यासी नाही, ब्रह्मचारी नाही, कोणीच याच्यातलं आपण नाही. पण आपण नाहीत असं नाही. हे कोणीच नाही मग आपण नाहीत का? आहेत. पण ह्या सगळ्याला जाणणारे म्हणून आहेत का सगळे म्हणून आहेत? जाणणारे. कोणीच जाणत नाही याच्यात. प्राण जाणत नाही हो. इतका महत्वाचा आहे प्राण. महाराज म्हणतात शरीरापेक्षा श्वास किती महत्वाचा आहे, नाही का? आणि श्वासापेक्षा रक्त किती महत्वाचं आहे, रक्तापेक्षा मन किती महत्वाचं आहे. एका चढ एक आहे ते. इतका बी बापराला असला, नाही का, एक चैतन्य नसलं तर प्रेत आहे सगळं. त्याच्यात चैतन्य असताना बी प्रेत आहे ते, नसल्यावर एक असताना बी, असताना सुद्धा ते प्रेत आहे. आणि हे ओळखायची क्षमता आत्ता आपल्यामध्ये आहे. म्हणजे कोणत्याही माणसाच्या आपल्या जीवानं काय मागच्या जन्मात पुण्य केलं असेल महाराज, कारण तो उभय स्वरूपानं दुःखात सुख भोगण्यासाठी आता त्याच्यात मनगटात ताकद आहे. कोणात? माणसाच्या देहात. भिकाऱ्याचा बी असला महाराज. म्हणून तर या क्षेत्रात हे गळी उतरायला बी पूर्वीचं पुण्य लागतं महाराज. नाही तर माणसाच्या देहाच्या जीवाला काय काय अवघड आहे का आता? नुसतं संतांच्या पुढे जाऊन बसायचं काम आहे श्रवणामध्ये. श्रवणाचे मिशे साम्राज्य भवानी सुखी नांदे, त्याला सुखी होण्याकरता काय लागलो? पुण्य लागत असं मनुष्य देहाचा काय फायदा? नाही का? पुण्य नाही तर हा ते आहे. कसंही बघा, जितकं पुण्य लागतं मनुष्य देहात यायला त्याच्यापेक्षा जास्त पुण्य लागतं मोक्ष व्हायला. घर बांधायला जितका पैसा लागतो त्याला 4 मजली घर बांधायचं म्हणजे 4 पट पैसे लागतील का? एका पट मजल्यावर होईल? नाही लागणार का? एका पट्टीच्या पैशावर होईल की 4 मजली? नाही होणार. त्याला पैसा लागेल की नाही आधी? म्हणून संतांची भेट व्हायला आणखी पुण्य लागतं. देवाची भेट व्हायला, देव व्हायला वेगळं वेगळं तेवढा सात्विकपणा लागतो, तो आनंद होतो. नाही तर आनंद तर मूर्खाला बी होतो. वास्तविक पाहता खूपच अज्ञानाला आनंदात राहता येतं. एकदम पुण्याची माणसं, मनातली माणसं वर पडूनच निघत, नाही का? अशी स्थिती आहे. म्हणून महाराजांचं वाक्य बहुता सुप्रती नरदेह लाधला. काय मागच्या जन्मात पुण्य केलं असं की नरदेहच हाताला आलाय, नाही का? पण नरदेह हाताला आला पण भागवतामध्ये नाथाने दिली चाराचुरा पुण्य आणि घनवट पाप. हे जर दोन्ही बरोबर असतील तरी मी मनुष्य देह भेटू शकतो. पण चाराचुरा पाप पुण्याचं संतांची भेट कशी होईल? आणि तो जर सहज संताकडे गेला असेल, जर विवेकी जर असला, नुसतं कानावर आल्या की माणूस ध्यानात घेत राहावं. काही काही माणसं इतकी चॅप्टर आहेत, नाही का? परवाला आपण औरंगाबाद जागा धरायची होती. मी आज चालण्याबरोबर एक माणूस म्हणला ह्या बाबतीत माणूस डोंकावळाच लागतो. जरी जाणल्या नाही जागा भेटली समजा इथून वाटून बसायला, तर पाठीवर ध्यान, विवेकावर ध्यान ठेवायचं. कोण उतरणार आहे? काही काही माणसं आधीच तिकडे उतरायचं होतं. डोम कावण्यासाठी ध्यान ठेवून लागतं. गाडी कशी जागा भेटत? ध्यान ठेवून रामनगरला ग्रुप करणारे निदान मंथनाक्यावर तरी पण औरंगाबादला जाणारे माणसं ध्यान ठेवतात. नाहीतर विचारतात ध्यान करायचं का तुम्हाला? लगेच थैली जाऊ द्या इथं, बस ते ठेवून घेतात येईल. तसं डोम कावण्यासारखं तसं विवेकानं तुमचं कसं संसार ध्यान आहे. महाराज नुसतं पोरग लावून द्या PSI-ला, महाराज कुठून कुठून नजरा टाकते. त्याचं घर मग कसं बी असल्या, नाही का? आमच्या गावात मुलगा होता तसा आहे. PSI महाराज टाकरवानला होतो मी, कीर्तनाला होतो. पुढे टाकरवान. तिथं विचारलं महाराज मुलगा आहे PSI झाली म्हटलं हो. म्हणजे मग सगळंच लिहून देत द्यायला. हे पहा मुलगी अशी आहे, असं आहे, पुन्हा काय मागते ते त्यांच्या मनाप्रमाणे घेऊ. कुठून ध्यान ठेवलं? मोक्षावर का कशावर? डोम कावल्या चालते. कोणाच्या ध्यानात नाही सांगा बरं? सांगितलं महाराज. त्याला विचारलं का नाही कमरावती म्हणले महाराज तुम्हाला माहिती नाही आमच्या 15 डोक्याला लागतील, पोल जरी लागला असलं तर काय झालं? बोलते ते सांगितलं मग मी की असं असं. ते म्हणले ते झोपडा असू दे आम्हाला मान्य. काय म्हणले ते? नाही झोपडं काढलं नाही त्याला. ते म्हणले झोपडा असू दे त्याचं आम्हाला मान्य आहे, फक्त त्याला मुलगी पसंत करा. ठीक आहे? कसं डोम काढायचं ध्यान, तसं ध्यान कशावर आहे? पण पाहायला गेलो तर सगळ्याच सुखावर ध्यान आहे, पण शाश्वत सुख कोणाच्या ध्यानात नाही.
शाश्वत सुख कोणाच्या ध्यानामध्ये आहे. आणि त्यांच्या ह्या अशाश्वत सुखाला बी त्यांनी असं समजले की जे सुख कानावत नाही ना की असं शाश्वत सुख आहे किंवा नाही. आणि याला त्यांनी शाश्वत समजलेले म्हणून तर संसारात चकवा आहे. गुरुजी म्हणतात संसारामध्ये मोक्ष आहे पण मोक्षात संसार नाही ना. कारण संसारात मोक्ष आहे की नाही? आहे. दुधामध्ये तूप आहे की नाही? तुपात मात्र बाकीच्या भानगडी नाहीत. म्हणून तर असोनी संसारी. अरे कसाही संसार असला तर साधन बी ज्ञानोबरायला इतकं सोपं सांगितलंय नामस्मरण हो. आणि ज्ञानोबराय म्हणतात देवा तुझं नाव माझ्या मुखाला सुरुवातीला आलं म्हणून त्यानं माझं सगळं काम झालं नाही का. अरुंबी आवडी आधारे आले नाम त्याने जगी सगळं सिद्ध पूर्ण झाले काम. त्या जगामध्ये सिद्ध असलेलं वस्तू मला याच्यानं लक्षात आली नामानं. म्हणून नाम फार साधना सोपी सांगतात. म्हणून आसोनी संसारी पण संसारात मोक्ष प्राप्त करता येतो. पण त्याही जीवाला संसारात मोक्ष प्राप्त करता येतो काही अडचण नाही. पण त्याही जीवाला संसारात श्रीमंत व्यवहारात मोठं होता येत नाही. आता ते आपल्याकडे आणि ती श्रीमंती गरिबी खोटी आहे हे आता घे ना. व्यवहारातली गरिबी खरी आहे का श्रीमंती? श्रीमंतीमध्ये मृत्यू येतो आणि गरिबीमध्ये मुक्त होतो. मग ती खरी आहे काही? दोन्ही खरी नाही. श्रीमंतीमध्ये जर मृत्यू होता असेल तर काय खरी ती? आणि जर गरिबीमध्ये जर मोक्ष होता असेल तर कुठं खरी आहे ती? नाही का. म्हणून काय कधी कसा प्रसंग येईल सांगता येत नाही. श्वास तर मोजके. आणि आमचे हे काळे पाटील काल सकाळी शेतात निघलो तर आमच्या घरी आले. घरी आल्यावर बसलो होतो आम्ही. सौंदर्य नाही गेले ते म्हणले आता काय उद्या आमुषा आहे कालची गोष्ट. आणि परवाला सकाळी येत असले तुम्ही तर आपण आजच्याच गाडीत जाऊ. उन्हाचा पारा टाळून पुन्हा ही गाडी तिने चारला तिला तो आपण शिव काय करत घरी येऊन तरी गप्पा मारीत बसलो तर आम्ही सकाळी सकाळी. आमच्या पोरीचा आवडला आम्ही शेतात गेलो. पुन्हा 5 वाजता आले आमच्या घरी. तुमचा बाळू होता घरी बसलेला ते त्याच्याजवळ खूप त्याचं घडणं उसं गप्पा मारीत बसलो. आधी जशी बसली पुरली पड्या काठी घेऊन येतो हातात. काठी जाऊन आणली पुन्हा जास्त बसली. आणि सकाळी त्यांचा फोन आला तुम्ही गेलेले मी बघितलं त्यांच्या घरी. मी म्हणलं आणलं गाडी वाढली पण इकडे कसं काय केलं इथं तुम्ही होते कोणते घरी गेले कोण ठाऊ तरी बी आम्हाला खबर नाही. आणि मग बाहेर बसल्यावर मी बाळू म्हणला काळे महाराज गेले बरं नाही. ते म्हणला हो आता 5 वाजता आली गप्पा मारीत बसलो पण मला फोन आलाय म्हणले मग किती वाजता कोणाचं तरी यायचे घरून नाही आला. मग मी म्हणलं जास्त पुढं खरंच माणसं जाऊन जाऊन बघितलं तर म्हणले काही नाही झाडाला पाणी घालता घालता हे का त्यांचा कधी गतप्राण झाले काही माहित नाही. म्हणून श्वास संपल्यावर काय करायचं माणसाचं. म्हणून त्या श्वास संपायच्या आधी आपण ही निर्तळपणानं ध्यानात घ्यावं आणि मोक्ष स्वरूप हातात घ्यावं. कारण आपलं ब्रह्मरूपता आपलं स्वरूप आहे. चैतन्य तो आपलं स्वरूप आहे. म्हणजे काही जास्त शिकवायची गरज नाही आपल्याला. निवडायपण करता येते बुद्धी दिलेली आहे. जेणे तो थोडशी नारायण नाशिक पण भोगर भमरोग चैतन्यत्व आपलं आहे. आणि ते चैतन्यत्व स्मृती ज्ञान उपहरण ते भगवान गीतेत सांगतात की मागची स्मृती आणि आताच प्रत्यक्ष कोणाला आहे? याला तर आताच प्रत्यक्ष नाही. मला मागचं प्रत्यक्ष की हे नव्हतं माग हे नव्हतं मी होतो आणि आता हे आहे याचं मला प्रत्यक्ष आहे. याची माग नसण्याची मला आठवण त्याचं मला जे आठवणी देते आता नाही याचं प्रत्यक्ष आहे. आता बालपणा नाही याचं प्रत्यक्ष नाही का? आणि हे तवा नव्हतं याचं प्रत्यक्ष नाही का? आणि मी तवाचाच आता आहे. मी जागृतीतला स्वप्नात गेलो आणि जागृतीमध्ये होतो. मी स्वप्नात गेलो तर माझ्या संग जागृती आली का? नाही आली. मग ती खोटी आहे. आणि हे बालपणातलं आहे का? नाही. मग हे बी आता खोट आहे. दोन्हीकडून दोघायला निवडवता येत. दोघायला उडवता येतं का? स्वतःला बुडवता येतं. दोघांना उभं येत आहे. पण आपण काय करायचं बुडवायला लागलो. आपण बांधवीला गाळा नेहमीच निराळा असं पाहिजे. त्याच्यावर सगळ्यात वेगळा आहे मी असं कोणाला आपल्या माता भगिनीला कळणार नाही का? आपल्याला सगळ्याला. म्हणून सगळी शरीर अंतकरण जग श्वास हे सगळ्या भानगडी मुरदाळ येतात आणि मात्र दिव्य चैतन्य स्वरूप आहे. इतकं ध्यानात घेण्याकरता विवेकावर या. परंतु कुमाराने किती परगणा मांडला व्यवहारातला. कारण व्यवहारात बी चुकल्या जर केल्या तर आपण दुःखाला पात्र होतो.
कोणता व्यापार असो की शेती असो, कोणता बी धंदा असो, बुडामध्ये गणित चुकलं बस चुकली यावर मग फेरा पडे, नाही का. मी वरच्या ह्याच्यात बसतो, थोडस चष्मा घेऊन बसल्यावर ध्यान होतं बरं, आता पुढे जायचं चष्मा लागल, बिगर चष्म्याच्या खाली उतरल्यावर ध्यान झालं, चुकली यावर मग सांगा. नुसतं 10 पायऱ्या वरण्याच्या जर जीवाला येतात तर ह्या किती पायऱ्या येतात? 84 लक्ष एक एक योनी कोटी कोटी फेरा. मनुष्य देहाचा वारा मग लागे, म्हणून आत्ताच ध्यानात घ्या. इतकं कळकळीचं सांगणे, कारण देह काय पुण्यानं भेटलाय. नरदेह दुर्लभ जाना, पण तीच वस्तू तुम्हाला दुर्लभ नाही. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, किती सोपा उपाय. देवाचं नाव घ्या, तुम्ही फक्त देवाचं नाव घेत राहा आणि भाव स्वच्छ ठेवा पाठीमाग. कशा करताच घेऊ नका. निष्कामतेनं घ्या, नाहीतर देवाला खुशाल मागणं मागा, हे कळू दे आम्हाला म्हणा. काय करू दे हे, आणि हे कळून देणं देवाला लई सोपं आहे, कारण सगळे वकील त्याचेच आहेत. संत मंडळी कोणाची आहे? त्याचीच आहे, देवाची. म्हणजे बोध करणारे त्यांना काही शिष्याची करून घ्यायची आशा नाही. त्यांना शिष्य व्हावं वाटतं का? नाही. ते शिष्याला म्हणतात, अरे तू परमात्मा आहेस, कशाला सेवा घेते? मीच जीव नाही तर तू कसं काय जीव आहे? गुरुजी म्हणते, मी जर जीव असतो तर तुम्ही जीव राहिला, पण मीच जीव नाही, पण तू पुढे जीव आहेस, मग तू बी परमात्माचे. शिष्याची 2 नखे सेवा, मानी देवा सारखे देवा समान, त्याचा फळे उपदेश आणि दोष रूपराठे. म्हणून इतकं संत आपल्याला स्पष्ट सांगतात. चांगलं स्पष्ट ध्यानात घ्यायचंय, आणि स्पष्ट ध्यानात घेतलं तर पुन्हा ध्यानात घ्यायसारखं काहीच नाही. तुम्हाला म्हणतात, म्हणून विवेके काही करणे ते निके. स्पष्टता झाली पाहिजे. अहो, दोरीची स्पष्टता झाल्यावर भीती राहिली का? पण कधी दोरीची स्पष्टता झाली पाहिजे. ती खरंच काय आहे? सुंबाची दोरी आहे. सुंबाची दोरी असं काढल्यावर घरात भासलेला सर्प, जर दोरीची स्पष्टता नाही झाली तर झोप घेणार नाही. आणि दोरी स्पष्ट झाल्यावर पुन्हा जागा राहणार नाही. तसं आपल्याबद्दल आपण परमात्म रूप आहोत, ब्रह्मरूप आहोत, अशी स्पष्टता झाल्यावर प्रपंचावर लक्ष राहील का? हे जास्त झालं तर मला बरं राहील, किंवा माझ्या जवळचं गेलं तर कसं होईल, चिंता राहील का? चिंता म्हणून नाही काही चिंता. तुझी आमचा माता पिता, आता बहीण बंधू आणि चुलता अनेक गोता काही, किंवा तुका म्हणे आता नाही दुसरे, भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हनु लाता, तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेची, किंवा प्रमाणे तुका म्हणे आता नाही दुसरे, ही दुसरी वस्तू नाहीच. म्हणून सगळं मीच आहे ब्रह्मरूपाणू, आणि आत्माच सगळा जग आत्मा आहे. प्रत्येक वस्तू आत्मा आहे. आत्मज्ञान, कारण ज्ञानाशिवाय कोणतीच वस्तू नाही. ज्ञानाला सोडून कोणती वस्तू आहे बरं? कोणतीच नाही का? आणि जी वस्तू आहे तीच कळते आपल्याला, कळलेली, आणि ती आत्मरूप आहे. आत्मरूप वस्तू आहे ती, कारण आत्म्या वाचून नाहीच. तिचं अस्तित्वच आत्मा आहे. मग आत्माच नाही कधी, कारण तिचं अस्तित्व कोण आहे? आत्माच. जसं आपल्या पत्नीचं अस्तित्व आपण आहे, सगळ्यांचे मालक आपणच आहे. सगळ्यांचे, तिचे मालक कोण आहेत? आपण. ती पारतंत्र्यात राहते, कारण तिला माहिती आहे अस्तित्व. पुढे जर जायचं असलं तर पण विचारा म्हणते, उद्या ते निघते का? नाही, कारण अस्तित्व कोण आहे? अस्तित्वाकडे पाहते. महाराज कधी कधी सांगतात, अरे ती 9 महिने मुलाला पोटात सांभाळते, नाव याच कोणाला पोरग झालं म्हणते. शाळेत नाव कोणाचं असतं? पाठीमाग. आता निघल्यात, आता निघलं ते आईचं गट, कारण लोक कसे निघले ना, काही मी घोळ करणारे, त्याच्यामुळं चोकडून बांधून घेतले सरकारनं, सगळे कळवेच घातले ते, नाही का? आणि गाढवाला कळवे असले तरीच बल चरत, कळवा नसल्यावर इतके कळवे असून बी वेळ लागू राहिले ते, नाही का? किती कळवे घातले तरी सुद्धा वेळ लागू राहिले का? महाराज म्हणतात, अरे ती एवढं करून शेती म्हणते त्यांचंच येते, मुलगा कोणाचा म्हणते ते? त्यांचा म्हणते मुलगा. तसं अस्तित्व. म्हणून
मुलगा वडिलाचं स्वरूप आहे, तसं जग आत्म्याचं स्वरूप आहे. जागता जगत देव. असं वैभव आपल्याला कधी प्राप्त होईल? महाराज प्राप्त होईल. अरे हे प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू नये. आधी आपल्या हातात घ्यावं, नाही का? हे आधी आपल्या हातात घ्यावं. व्यवहारातल्या काही काही गोष्टी आपण कितीही दक्षिणेने केलं तर आधी हातात घेतो. काही वस्तू घेतली, नावची केली का? लावली का? नाही का? किती घरचे असले तरी काय होतं? नाही, पण आहेत फार अण्णा. हे जग चाललंय कशावर? या चांगल्या लोकांवरच चाललंय. काही काही लोक असे येत बरं, आज बी आहेत. आमचं हे घेतलेली जागा राहिलो आणि घेतल्यानंतर 17 वर्षे आमच्या मित्राच्या नाव. कोणतेही माणसं भेटले की कवा करून घेता नावचं घेऊ भाऊ म्हणून दम खायला राजा. आणि त्याच मुलाकडे दोघं तिघ जण घरचेच गेले. महाराजाला पैसे देऊन टाक. काय दिले मला पैसे? म्हणलं पागलेत काय? या माणसाला 17 वर्ष झाले, माझ्यावर विश्वास आहे त्याचा, नाही का? माझ्याकडे आलं ते, म्हणलं चला बरं नाव घ्या, आमची गुत लागला. लोक जाऊन गायनात पहा. त्याच्या हजाराचे लाखांनो पैसे झाले. पण किती माणसं येत असे? काही काही माणसं किती याच्यातले असून सुद्धा ते काय करतात? धोके देतात, नाही का? म्हणून व्यवहारात सुद्धा माणसाला इतकं दक्ष राहावं लागतं. इतकं दक्ष म्हणून अगोदर हातात घ्यावं. तसं आत्मस्वरूप अगोदर हातात घ्यावं. तसं व्यवहारात लोकांचा भरोसा नाही. तसं श्वासाचा भरोसा नाही. श्वास घरचे आहेत का तुमच्या? श्वास घरचे नाहीत. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, घडी घडी काळ माता याची पाहे. तुम्ही स्वस्थ राहू नका, कारण मृत्यू म्हातारपणातच येतो. असं काही नियम आहे का? नाही, नियम नाही असा. पण त्यावेळेला क्षण भंगपूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फारसा पुढे हुशार. वर आहे वळसा गा म्हणतो कुमारा. तुका म्हणे विवेके काही करणे ते निके. तुका म्हणे फिके रुची ने दे मिष्टान्न. मिष्टान्न जरी असलं, फिका असलं तर त्यात लवण जर कमी असलं, गोड जर कमी असलं तर ते गोड लागत नाही. म्हणून असं असताना जो गोडवा तुम्हाला लागायचा तो उत्कृष्ट दर्जाचा असलं तर होतं. तशी उत्कृष्ट दर्जाची समजूत असली की तुम्ही ब्रह्मरूपता प्राप्त केली म्हणून समजा. प्राप्त केली नाही, ब्रह्मरूपच आहोत असा निश्चय होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हलाली 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 हलाली.